विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. विद्यार्थी मित्रांनो, DFSLने नुकत्याच एक्झाम डेट्स रिलीज केल्या. 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर. बघा, एकदमच जवळ एक्झाम आलेली आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनात एक धाकधूक निर्माण झालेली असेल, बरोबर आहे. आणि एक प्रश्न निर्माण झाला. विद्यार्थी मला खूपदा कॉल्स करतात, मेसेज करतात, व्हॉट्सॲपला पण मेसेजेस असतात की सर, अगदी यूट्यूबमध्ये पण खूप साऱ्या कमेंट्स आपण बघायला तुम्ही बघू शकता. काय कमेंट्स असतात? सर, शेवटच्या दिवसात काय केलं पाहिजे, नेमकं मी काय स्ट्रॅटेजी काय करायचं, नेमकं प्लॅनिंग कसं करायचं. अजिबात काळजी करू नका. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, खूप 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 महत्त्वाचा असणार आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही काय प्लॅनिंग केलं पाहिजे. म्हणजे याला आपण म्हणतो लास्ट पंच स्ट्रॅटेजी. ही स्ट्रॅटेजी फॉलो करा, 100% तुमचा निकाल असणार आहे. पण त्याच्यासाठी नीट समजून घ्या की या स्ट्रॅटेजीमध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे. अगदी आजपासून तर एक्झामपर्यंत तुम्ही काय शेड्यूल फॉलो करायचं इन डिटेल मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला, ही स्ट्रॅटेजी काय आहे लास्ट पंच स्ट्रॅटेजी, आज आपण ती डिटेल बघूया. बघा, या लास्ट पंच स्ट्रॅटेजीमध्ये 3 स्टेप्स येतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त एवढ्या 3 स्टेप्स आजपासून एक्झामपर्यंत फॉलो करायच्या. पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप, भरपूर सारे MCQ प्रॅक्टिस सॉल्व करायचे. भरपूर MCQची प्रॅक्टिस करा. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत प्रवीण कर्डिले सरांनी भरपूर शिकवले बॅचमध्ये. आता माझी पोस्ट निघेल नाही. विद्यार्थी मित्रांनो, जी शिकलं ते थेरॅटिकल कॉन्सेप्ट असतात. पण TCS जी एक्झाम घेणार आहे त्याच्यामध्ये एक MCQ विचारतील, एक प्रश्न विचारतील आणि त्याचे 4 पर्याय ते देणार आहेत. उत्तर तिचंच आहे, फक्त आपल्याला ते आयडेंटिफाय करण्याची व्यवस्थित प्रोसेस समजून घ्यावी लागेल. ती प्रॅक्टिस आपल्याला करायची. मग सर, मी काय करू आता? तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला मी सुरुवातीलाच अगदी फेब्रुवारी 2024 पासून सांगतोय की MCQ प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आतापासून एक्झामपर्यंत तुम्ही MCQ प्रॅक्टिस करणार. मग कुठून करू? तर जे नॉन टेक्निकल पार्ट आहे, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, GK, चालू घडामोडी, याच्यासाठी तुम्हाला मी एक TCSने जे वेगवेगळे एक्झाम्स घेतले होते आत्तापर्यंत त्याचे MCQज आपण व्यवस्थित करणार आहे. बरेचसे रिपीट होतात किंवा त्या पद्धतीने MCQ विचारले जातात. डन. म्हणजे नॉन टेक्निकलचे MCQची प्रॅक्टिस तुमची चांगली होणार आहे. यासोबतच जे टेक्निकलचे MCQ सर, मी आता ते कुठून करू? काळजी करू नका. ऑलरेडी तुम्ही जे बॅचेस जॉईन केलेले, जसं टेस्ट सिरीजमध्ये आपण सायंटिफिक असिस्टंटसाठी 1200 ते 1300 MCQज टॉपिक वाईज प्रॅक्टिसला दिलेले आहेत. त्यासोबत जर तुम्ही सिनियर लॅब, ज्युनियर लॅब, क्लर्कसाठी जर फॉर्म भरला असेल तर जी टेस्ट सिरीज आहे आपली, त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः 1400 ते 1500 टॉपिक वाईज MCQज प्रॅक्टिसला दिलेले आहेत. आता तर प्रश्नच मिटला. आजपासून एक्झामपर्यंत भरपूर MCQ प्रॅक्टिस करायची. पहिलं, नॉन टेक्निकलचे एक बुक भेटतं बी पब्लिकेशनचं, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्याचीच MCQची प्रॅक्टिस तुम्ही करा. TCS घेते ना, TCS कसे एक्झाममध्ये, वेगवेगळ्या एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स विचारले, जसे त्या तसे त्याला आयडेंटिफाय करू. एक MCQ कशा पद्धतीचे TCS विचारतं ते व्यवस्थित समजून घेऊ. नॉन टेक्निकल झालं. टेक्निकल तर टेस्ट सिरीजमध्ये भरपूर MCQज प्रॅक्टिसला दिले, व्यवस्थित करून ठेवा. पहिली स्टेप समजली असेल तुम्हाला. दुसरी स्टेप तुम्ही फॉलो करायची आजपासून एक्झाम होईपर्यंत, ती म्हणजे मॉक टेस्ट देणं. विद्यार्थी मित्रांनो, खूप गरजेचं असतं मॉक टेस्ट देणं. मॉक टेस्ट का देतात? बघा, तुम्ही तर अभ्यास भरपूर केलाय, पण त्या जे स्टिप्युलेटेड टाइम ते देणार आहे तेवढ्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आहे का तेवढी? तुम्हाला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, टेक्निकल पार्ट सगळं तिथं कनेक्ट करायचं आहे. त्या वेळेमध्ये टाईम मॅनेजमेंट होतंय का हे देखील बघणं गरजेचं आहे. याच्यासाठी मॉक टेस्ट मस्टच आहे. त्याच्यासाठी मॉक टेस्ट द्या. 90 मिनिट, 45 मिनिटाचे जे 2 टप्पे करून दिले त्या डिटेल मी तुम्हाला देणारच आहे तो व्हिडिओ. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ना टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. तुम्हाला आधीच कळलं पाहिजे एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी की मला बुद्धिमत्तेला खूप वेळ लागतो, मी त्याला नंतर घेऊया, आधी हे घेणार आहे, आधी मराठी घेईल, मग इंग्रजीचे काही प्रश्न आणि मग टेक्निकल. असं तुम्हाला जर प्लॅनिंग करायचं असेल तर मॉक टेस्ट देणं मस्ट आहे, ते करावंच लागेल. आणि तिसरी स्टेप, आता तिसरी स्टेप समजण्याआधी तुम्ही म्हणाल मग सर मॉक टेस्ट कुठे देऊ? तर मॉक टेस्ट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ऑलरेडीच मी मॉक टेस्ट अवेलेबल करून दिलेले आहे. समजा तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी फॉर्म भरला तर तुमच्यासाठी मॉक टेस्टसाठी एक स्पेशल बॅच तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये ना 100 प्रश्न, 200 मार्क, जसा TCSचा पॅटर्न आहे. याच्यामध्ये नॉन टेक्निकल, टेक्निकल सगळे MCQज त्याच पद्धतीने, जसा TCS
टेटची एक्झाम असणार सेम. याच्यामध्ये ना एक बेसिक तुम्हाला एक फायदा होतो, तुम्हाला तुमची रँक कळते. आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांनी टेस्ट दिल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स पडले, कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकले, त्यासोबतच त्या विद्यार्थ्यामध्ये तुमची रँक किती आहे तुम्हाला कळलं तर पाहिजे ना. महाराष्ट्रामध्ये मी सध्या कुठं आहे, जर कमी असेल तर वेळ आहे, रँक कशी वाढवायची, तुम्ही ट्विटरला मला डायरेक्ट विचारलं पाहिजे की सर मला येते समजत नाहीये, इतकेच मार्क पडतात, काय केलं पाहिजे. हे ह्या बेसिक या बॅचचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, रँक कळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये MCQ प्रॅक्टिससाठी सुद्धा दिलेले आहे, टेक्निकलसाठी सेमच. तसंच ना सिनियर लॅब किंवा ज्युनियर लॅब क्लर्क यांच्यासाठी सुद्धा आपण मॉक टेस्ट अवेलेबल केलेले आहेत. सगळं सेम आहे TCS पॅटर्ननुसारच, फक्त यांना 1400 ते 1500 MCQs प्रॅक्टिसला इथे दिलेले आहेत. तुम्ही म्हणाल सर MCQ भरपूर प्रॅक्टिस करायची, मी मॉक टेस्ट पण देणार. आता तिसरा पॉईंट मी काय केला पाहिजे, तिसरी स्टेप कोणती असते लास्ट पंच स्ट्रॅटेजीची, ती म्हणजे भरपूर टोटल रिव्हिजन आपल्याला करायची, भरपूर रिव्हिजन करायची. पण आता प्रश्नच निर्माण झालाय की तुम्ही एवढं सगळं शिकवलंय, याच्यात एक्झाम ओरिएंटेड कोणतं. आत्तापर्यंत भरपूर वेळ होता, तुम्ही शिकवलंय, पण आता याच्यामध्ये रिव्हिजन करायची, नेमकं कोणत्या टॉपिकची करू इथं कन्फ्युजन होतं. काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन काहीच नाही वाचायचं आहे आपल्याला. आता आपल्याला जे वाचलंय त्याची रिव्हिजन करायची. म्हणजे पुन्हा विजन, पुन्हा बघायचंय ते. पण आता परत प्रश्न निर्माण होतो, हे बघू का ते बघू, खूप धांदल, सगळीकडे असा गोंधळ उडालाय मनामध्ये, ती सुद्धा काळजी तुमची मी मिटून टाकलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण काय केलंय, जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी मी लाईव्ह रिव्हिजन बॅच अनाऊन्स करतोय आज. या बॅचमध्ये जी लाईव्ह रिव्हिजन बॅच असणार आहे, ही यामध्ये आपण कंप्लीट केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स शिकणार आहे. सगळा टेक्निकल पार्ट मी स्वतः लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आपण बसून आपण तो शिकणार आहात. तुम्ही तिकडून जॉईन व्हा. तुमच्या काय जे काही शंका निर्माण होतात, आता ही या बॅचमध्ये सगळं एक्झाम रिलेटेड आपण कंप्लीट करतोय. तुम्हाला ज्या शंका निर्माण होतील लाईव्ह मध्येच तुम्ही कमेंट करा, लगेच आन्सर तुम्हाला भेटतील, म्हणजे त्या शंका तिथल्या तिथं मिटून जातील, कारण एक्झाम जवळ आली आहे. ही जी लाईव्ह रिव्हिजन बॅच आहे ना, तर तुम्ही म्हणाल सर मी जर ही बॅच जॉईन केली आणि मला जर लाईव्ह लेक्चर जमलं नाही तर काय, काळजी करू नका. सगळे लेक्चर या बॅच मधले तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पुन्हा पुन्हा एक्झाम होईपर्यंत कधीही परत बघू शकता. यासोबत ना याच्यामध्ये कंप्लीट केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स आपण बघतो ना, तर टोटल 70+ मार्क्सची तयारी आपण या बॅचमध्ये करणार आहे. बघा ना, म्हणजे 5-7 दिवसामध्ये एक्झाम रिलेटेड सगळंच कंप्लीट करूया. 70+ मार्क्स म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे. लाईव्ह मध्ये आहे. आणि ही बॅच कधी असणार आहे बघा, ही बॅच आपण 9 सप्टेंबर पासून 9, 10, 11, 12, 13 आणि 14 सप्टेंबर या दिवसांमध्ये डेली आपण लाईव्ह सेशन्स घेऊन ती कंप्लीट करणार आहे. एखादं लाईव्ह सेशन चुकून राहिलं, काळजी नाही करायची, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही ते बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये ही बॅच फक्त आपण 99 रुपीजमध्ये देतोय. फक्त 99 रुपीजमध्ये लाईव्ह बघा, तुमच्या अडचणी विचारा, एक्झाम रिलेटेड कमी वेळेत आपण इथे शिकणार आहे. याच्यामध्ये काय आपण कंप्लीट करतोय, तर कंप्लीट टेक्निकल पार्ट. याच्यामध्ये जो केमिस्ट्री भाग आहे, सगळ्याच्या सगळ्यात जसं मी शिकवलं त्याच पद्धतीने एक्झाम रिलेटेड मी तुम्हाला तिथं शिकवणार आहे. तुमच्या ज्या काही समस्या असतील, जी कॉन्सेप्ट समजत नाही, लाईव्ह मध्ये विचारा, लगेच आपण आन्सर देणार आहे. याच्यामध्ये जो दुसरा टॉपिक आहे फॉरेन्सिक सायन्स, याच्यामध्ये काही टॉपिक्स मी घेणार आहे, तर काही टॉपिक आपल्यासोबत एक नवीन फॅकल्टी जॉईन झाली, ते म्हणजे AK सर. AK सर सुद्धा काही टॉपिक घेणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आताच माझी ओळख करून दिली. मी AK सर. मी फॉरेन्सिक सायन्समध्ये काही टॉपिक मी घेणार आहे, जसे की ब्लड असेल, ब्लडमध्ये सुद्धा प्लाझ्मा असेल किंवा ब्लड सेल असेल, तर याच्यावरती जास्त प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर असेल फूड प्रिंटिंग किंवा DNA फिंगर प्रिंटिंग, यामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हे महत्त्वाचे टॉपिक आपल्याला यायलाच पाहिजे आणि याचीच आपण तयारी करून घेणार आहे या बॅचमध्ये. फॉरेन्सिक सायन्स जेवढं केमिस्ट्री आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्री फारच महत्त्वाचं आहे, कारण ही पोस्ट ही केमिस्ट्री रिलेटेड आहे. पण फॉरेन्सिक सायन्सला इग्नोर करून चालणार नाहीत, तर फॉरेन्सिक सायन्स देखील आम्ही दोघं मिळून तिथं कंप्लीट करणार आहे. बघा, सायंटिफिक असिस्टंटसाठी ही लाईव्ह बॅच असणार आहे. सेमच बॅच ना विद्यार्थी मित्रांनो, आपण लाईव्ह रिव्हिजन बॅच कंप्लीट टेक्निकल पार्टसाठी सिनियर लॅब, ज्युनियर लॅब आणि क्लर्कसाठी सुद्धा देतोय. 99 रुपीजमध्येच देतोय. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे. 70+ मार्कांची इथं तयारी करणार आहे. यांचा जो टाईम असणार आहे, डेट जे असणार आहे, ते 9, 10, 11, 12, 13 आणि 14 सप्टेंबर असणार आहे. टाईम थोडा मागे पुढे असणार आहे. सायंटिफिक असिस्टंटचा सकाळी, त्याच्यानंतर दुपारून आपण यांचा टेक्निकल पार्ट कंप्लीट करणार आहे. ही जी बॅच रन करणार आहे, याच्यामध्ये टेक्निकल पार्ट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आपण कंप्लीट करतोय. याच्यामध्ये सुद्धा मी आणि AK सर दोघंही फॅकल्टी असणार आहे. भरपूर जेवढं एक्झाम रिलेटेड द्यायचं ते सगळं या बॅचमध्ये देणार.
पॉसिबल झालं तर लाईव्ह जॉईन करा, कारण तुमच्या समस्या लगेच क्लिअर होतात, डाऊट्स क्लिअर होतात. जर नाही जॉईन झालं, एखादं सेशन मिस झालं, काळजी करायची गरज नाही. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही ते कधीही बघू शकता. बरोबर आहे. आता याचा जो टायमिंग असणार आहे, तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर आपल्याला माहितीच आहे, आपला एक ग्रुप क्रिएट होतो. त्या ग्रुप क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तिथे टाइम दिला जाईल. चला, ही बॅच आहे तुमच्यासाठी. कोणासाठी? सिनियर लॅब, ज्युनियर लॅब आणि क्लर्कसाठी. बरोबर आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं जर असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तर काय केलं पाहिजे? तर प्ले स्टोअरवर आपलं ॲप्लिकेशन आहे PDK अकॅडमी म्हणून, जा इन्स्टॉल करा आणि लगेच जॉईन व्हा. जर काही अडचण असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. चला थांबूया इथे. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.